हे अन्नाचा जो कण, एक कण आपल्याला जो मिळतो ना, हा एक दाणा तयार करण्यासाठी त्या शेतकऱ्याला किती रक्त आटवावं लागतं ते फक्त शेतकरी झाल्याशिवाय कळणार नाही. हे फक्त शेतकऱ्यालाच कळू शकतं. जगातले सगळे सुखी आहेत, पण तो बिचारा वणवण करतो. काही झालं तरी चालेल. मागच्या वेळेला महापूर आला, शेत वाहून गेलं, पण तो हाडाचा शेतकरी काही झालं पुढच्या वर्षी पेरणार म्हणजे पेरणार. आवर्षण आलं, शेत करपून गेलं पाण्या वाचून, तरी करणार म्हणजे करणारच. तो आपल्या रक्ताचं पाणी करतो म्हणून आपलं अन्न मिळतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला ह्या अन्नाचं महत्त्व कळत ना, आपण सगळेजण उठतोय आणि शहराकडे जातोय. गावाकडे शेती करायलाच कोण शिल्लक राहत नाही आहे. का तर म्हणे गावाकडे तो पोरगा राहिला, त्याला नोकरी नाही आहे, बायको कशी द्यायची शेतकऱ्याला. पण शेतकरी नसेल तर शहर पण जगणार नाही. कारण ते शेतात पिकवतो ते बाजारात विकायला येतं. हे लक्षात घ्या. म्हणून या अन्नाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि अन्नाची जी नासधूस होते ती नासधूस थांबवली पाहिजे.